अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम। खलानिशवादापणोदार्ह दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सोनो पंत तथा गुणिजनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती। पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐसा संत बरा शुभ करा दांडे करा वंदितो। शारदा शारदांभोज वदना वदनांबुजे, सर्वदा सर्वदा स्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। हे सरस्वताचे झाड तुम्हीच लाविले जी गोड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे तुम्ही संत माझियाकडा। दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा, होई नमी विठला विठला। अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून घडलं, हे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या कृपेने तुम्हा आम्हाला पारमार्थिक जीवन मिळालं। मिळालेलं पारमार्थिक जीवन संतांच्या वचनातून तपासून पाहण्यासाठी, किंबहुना आपलं पारमार्थिक जीवन संतांच्या वचनापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण या कीर्तन चिंतनामध्ये उपस्थित आहोत। विठ्ठला विठ्ठला। कार्यक्रमाचं निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे। अध्यात्म शांतीपीठाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनासाठी हा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय, नामयज्ञ संपन्न होतोय। आपल्या सर्वांचे परम आदरणीय आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण सुरेश महाराज सूळ यांच्या निमित्ताने आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून या ठिकाणी अध्यात्म शांतीपीठाच्या या इमारतीच्या भूमिपूजनासाठी हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय। आपली दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे। या सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपल्या समोर निवडला। या अभंगामधून तुकोबरायांनी संतांची ओळख तुम्हा आम्हाला करून दिलेली आहे। संतांची ओळख करून देण्याची गरज नाही, सर्वसामान्यपणे संत काय असतात
त्याची ओळख करून देण्याची गरज भासत नाही, कारण त्यांच्या गुणांद्वारे संत समाजापर्यंत पोहोचत असतात. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांची ओळख सर्वार्थाने करून दिली असं न म्हणता संतांच्या जीवनातील एक विशिष्ट पैलू की जो कदाचित अभावानेच इतर ठिकाणी संतत्वामध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो, असा पैलू जो महाराष्ट्र संतांच्या जीवनामध्ये अगदी आग्रक्रमाने मान्य केला जातो किंबहुना आग्रक्रमाने स्वीकारला जातो, असा एक प्रधान बिंदू या अभंगामध्ये उपस्थित केला आहे. तो बिंदू असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, संत या भूतलावरती अवतीर्ण होतात, जन्माला येतात, ते फक्त आणि फक्त आळंदी पंढरपूरची वारी करतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात असं नाही, तर संत सर्वसामान्य लोकांना अक्षर शिकवतात, त्यांना शिक्षण देतात आणि सर्वसामान्य अगदी अक्षर शत्रू असलेला समाज सुज्ञ करून त्याला ज्ञानाच्या वाटेने घेऊन जातात. अशी विलक्षण ओळख या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांची करून देत आहेत. विठ्ठला विठ्ठला. अर्थात अध्यात्म शांतीपीठाच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम आहे. हे अध्यात्म शांतीपीठ फक्त रिटायर झालेल्या माणसांसाठी एकत्र जमण्याचं ठिकाण आहे असं मला वाटत नाही, कारण त्या ठिकाणी लावलेले जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला कुठेतरी शिक्षणाकडे घेऊन जाणारे आहेत असं दिसतं. त्यामुळं शांतीपीठ किंबहुना माणसाच्या जीवाला शांती असावी, कुठेतरी समाधान मिळावं म्हणून का मठ मंदिराची निर्मिती केली जाते असं नसून या मठ मंदिरांमधून आपली नवजात पिढी शिकली जावी, समृद्ध व्हावी, अर्थात ती सुज्ञ व्हावी, या हेतूने हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा संतांचं शैक्षणिक योगदान पटवून देणारा हा अभंग आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संत शिक्षण देतात, हा हेतू किंबहुना हे कारण समाजाने डोळ्यासमोर घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. शिक्षणाच्या संबंधी जी माणसं चर्चा करतात, जे स्वतःला शिक्षणाच्या संबंधी शिक्षण तज्ञ म्हणवून घेतात, अशी माणसं सुद्धा संतांनी काही शिक्षण दिलं आहे का याविषयी साशंक आहे. अर्थात संतांच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीचा जो क्रम आहे तो अत्यंत विलक्षण आहे. शिक्षण हा शब्द मी वारंवार उच्चारतो. या भूतलावरती अर्थात भारतासारख्या देशात या आर्यवर्तामध्ये या शिक्षणाच्या संबंधी अगदी प्राचीन काळापासून चर्चा केली जाते. फक्त आजच्याच लोकांना शिक्षणाचं महत्व कळलंय म्हणून इंग्लिश मीडियम किंवा वगैरे शाळांमध्ये भयंकर डोनेशन भरायचं आणि आपली लहान लहान लेकरं पाठवायची की ती काय शिकतात हे बापाला आणि आईलाही कळत नाही आणि त्या मुलालाही कळत नाही. एका अर्थाने शिक्षणाला फक्त ग्लॅमर प्राप्त झालं आणि अधिक पैसा खर्च करणे म्हणजे उत्तम शिक्षण प्राप्त करणे अशी धनिकांच्यासाठी कदाचित शिक्षण संस्थांची द्वार उघडली जात असतील, उघडे जाणे, पण याचा अर्थ असा होत नाही की धनाच्या आश्रित सरस्वती आहे किंवा विद्या आहे. धनाच्या आश्रित सरस्वती माता कधीच राहिली नाही, अर्थात विद्या राहिली नाही. जर राहिली असती तर पूर्वीच्या काळापासून जे गडगंज श्रीमंत आहेत अशा माणसांची मुलं विद्वान व्हायला हवी होती, पण झालेली पाहायला मिळत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे अशा माणसाचा मुलगा एखाद्या चांगल्या विद्यापीठामध्ये शिकतो, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो, याचा अर्थ तो फार काही शिकतो असं नाही. न कळणारे शब्द एखाद्याच्या कानावरती आदळले की माणसाला अर्थबोध झाला नाही की माणसं म्हणत असतात हा फार शिकलेला आहे. पण हे शिक्षणाचं दंड किंवा प्रमाण कधीच होत नाही. शिक्षण त्याला म्हटलं जातं की अगदी सर्वसामान्य माणसांना सुद्धा ज्याचा विचार कळतो पटतो त्याला खऱ्या अर्थाने सहज शिक्षण म्हटलं जातं. शिक्षणाच्या संबंधीच्या सगळ्या व्याख्या आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचं कारण नाही. अर्थात विद्या हा शब्द पाणिनीय व्याकरणामध्ये 4 धातूंपासून सिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या विद्येचं आपण इतकं गुणगान गातो ही विद्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंत सहाय्य करणारी आहे. अगदी कल्पलता म्हणून हिचं वर्णन केलं जातं. सर्वांनी विद्येची उपासना करायला हवी, अक्षरांची उपासना करायला हवी. आपण आपल्याला जर नरदेह लाभला आणि आपल्या बुद्धीचा आपण जर वापर केला नाही तर आपण आपल्या आयुष्यात काही कमावलं असं म्हणता येत नाही.
विद्येच्या संबंधी विचार करत असताना हा विद्या शब्द विद लाभे विद विचारणे विद चेतनाख्य मोक्षेषु इत्यादी धातूंपासून तयार होतो. आयुष्याचे 4 प्रकार किंवा 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या समाज मनाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी मानवी जीवन सर्वाधिक संपन्न व्हावं, सुसंपन्न व्हावं, संपूर्ण आयुष्याचे अनेक रंग त्याच्या आयुष्यात भरता यावेत यासाठी त्याच्या आयुष्याचे काही भेद पाडले. त्या भेदांना ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम अशी आश्रमांची कल्पना वापरली जाते. अर्थात ही आश्रम कल्पना जीवाला बंदिस्त करण्यासाठी नसून एका आयुष्यामध्ये आयुष्याच्या सर्व आनंदाचा उपभोग घेता यावा यासाठी या कल्पनेची निर्मिती आहे. यातील पहिली कल्पना ज्याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो, या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्या आपल्याला विद्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लाभत असते. हा विद्या शब्द ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपल्याला ज्ञानाच्या रूपाने प्राप्त होत असतो. त्यानंतर ब्रह्मचर्य आश्रम जेव्हा आपण उत्क्रांत करतो तेव्हा आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रविष्ट होतो. या गृहस्थ आश्रमामध्ये हीच विद्या आपल्याला विद लाभे म्हणजे लाभ प्राप्त करून देणारी विद्या, म्हणून विद्या शब्द लाभ या अर्थाने आपल्याला आयुष्याच्या 25 नंतर 50 पर्यंत आपण जी विद्या कमवली त्याच विद्येपासून आपलं पोट भरण्याचं साधन आपण शोधत असतो. अर्थात अशी साधनं आता अलीकडे शोधली जात नाहीत. मुलं शिकतात एक आणि अर्थार्जन करण्यासाठी मार्ग निवडतात वेगळा. बऱ्याच वेळेला इंजिनियर झालेली माणसं गावाकडे येऊन एखादा फार्म हाऊस चालवतात. शिकलेली विद्या ही आपल्याला अर्थार्जनासाठी उपयोगी पडेलच असा अलीकडच्या शिक्षणाचा काहीही आपल्याला निकष किंवा पुरावा देता येत नाही. त्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा ज्याला वानप्रस्थ आश्रम म्हटलं जातं, या वानप्रस्थ आश्रमामध्ये ही विद्या आपल्याला विचार अर्थामध्ये प्रवृत्त करते, ज्याला विद विचारणे म्हणून विद्या शब्दाचा अर्थ वानप्रस्थ जीवनामध्ये विचार या अर्थाने घेतला जातो. त्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण संन्यास आश्रम स्वीकारतो, त्या आश्रमामध्ये हीच विद्या विद चेतनाख्य मोक्षेषु म्हणून मोक्ष अर्थात परम साध्य या रूपाने आपल्याला प्राप्त होत असते. अशा विविध अंगांनी मानवाचं जीवन संपन्न करण्यासाठी आपल्याला प्राप्त होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आपण विद्या म्हणतो, की ज्याच्याद्वारे झाल्या जन्मापासून तर अगदी मरेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. विठ्ठला विठ्ठला भारताच्या प्राचीन शिक्षण व्यवस्थेकडे जर आपण एखादा दृष्टिक्षेप टाकू लागलो तर फार प्राचीन काळापासून आपल्याकडे शिक्षण व्यवस्था अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न असलेल्या पाहायला मिळतात. तसा इतिहास आपल्या वाचनात येतो. अलीकडेच शिक्षणाचं महत्व वाढले असं नाही. आपले प्राचीन ऋषीमुनी शिक्षणाच्या संबंधी इतके निष्ठ होते, इतके दत्तचित्त होते, इतके जागरूक होते की त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा आजही आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे. त्या काळामध्ये अत्यंत सुंदर विद्यालय, सुंदर गुरुकुल चालत होती की जी काही कालांतराने नष्ट झाली. जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं किंबहुना ब्रिटिश राजवट आली तेव्हा भारतातील शिक्षण व्यवस्था नष्ट झाल्या. त्यापूर्वीच्या काळामध्ये ज्या शिक्षण व्यवस्था प्रचलित होत्या त्याला गुरुकुल शिक्षण पद्धती असं म्हटलं जातं. मठ मंदिरांमधून आचरणशील माणसं आचार्य त्यावेळेस विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम करत होते. आचार्य पूर्वरूपम अंतेवासी उत्तर रूपम विद्या संदेही प्रवचनम संधारम. अंतेवासी अंते निकटे समीपे यह निवसती सह अंतेवासी. जो गुरुजींच्या जवळ बसतोय राहतोय त्याला म्हटलं जातं विद्यार्थी. अंतेवासी शिष्य. शिष्य आणि आचार्य यांच्यामध्ये जो संवाद चालत होता तो संवाद ज्याला प्रवचनाच्या शैलीचं स्वरूप होतं. वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आपल्याला प्राचीन ग्रंथांमधून पाहायला मिळतात की एखाद्या अगदी अडाणी माणसाला सुद्धा कसं शिकवायचं याच्यासाठी विविध प्रयोग प्राचीन काळामध्ये प्रचलित होते. त्याला अक्षरांची ओळख करून दिली जात होती. त्याला त्याचं भौतिक जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्या शिकवल्या जात होत्या. अगदी प्राचीन काळामध्ये 1000 वर्षापूर्वी जी मंदिरं बांधली गेली आहेत त्या मंदिरांकडे जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये वास्तुशास्त्र
किती पराकोटीचं विकसित झालेलं असेल याचा आपल्याला प्रत्यय येतो. त्या काळामध्ये धातू विज्ञान प्रसिद्ध होतं, वास्तुशास्त्र प्रसिद्ध होतं, खगोल विद्या प्रसिद्ध होती, नक्षत्र विज्ञान प्रसिद्ध होतं, गणितासारखं सर्वत्र उपयोगी पडणारं शास्त्र प्रसिद्ध होतं. सैनिकी शिक्षा त्या काळामध्ये दिली जात होती. याहीपेक्षा सर्प विद्या होती, धातू विद्या होती, योग विद्या होती. शरीर संवर्धित करण्यासाठी किंबहुना शरीरातील शक्तींचा विकास करण्यासाठी असणारं प्रसिद्ध योगशास्त्र हे सुद्धा याच भारतामध्ये प्रसिद्ध होतं. यासारखी अनेक विद्या दुसऱ्याच्या नवनिर्माणासाठी, त्याच्या कल्याणासाठी या भूतलावरती ऋषी म्हणून गायली जात होती. याच विद्येला वारकरी संतांनी तुम्हा आम्हापर्यंत वेगळ्या प्रकारांतराने पोहोचवलं. एक काळ असा होता की हा परमार्थ तुम्हा आम्हा सर्वांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून संतांचा प्रादुर्भाव जर महाराष्ट्रामध्ये झाला नसता तर महाराष्ट्रातील लोकांच्या पारमार्थिक जीवनाची स्थिती काय असती याचा विचार न केलेला बरा. अगदी प्राचीन काळामध्ये ज्या विद्या एखाद्या जातीसाठी मर्यादित आहेत त्या विद्या वारकरी संतांनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी खुल्या केल्या. इतक्या खुल्या केल्या की अगदी सर्वांनी यावं, लहान थोरांनी यावं, प्रत्येकाने यावं, एकत्र यावं आणि एकत्र येऊन फक्त पंक्ती जमा कराव्यात आणि जेवण करावं असा त्यांचा हेतू एकत्र येण्यापाठीमागं नव्हता. एकत्र आल्यानंतर तुम्ही काहीतरी विचार करा. जो विचार करण्यासाठी शास्त्र सांगतंय सदा विचारे तस्मात, सदैव विचार केला पाहिजे. तो विचार करा, नेमकं खरं काय खोटं काय. साथ दिली सर्वसामान्य बहुजन समाजाला आणि सर्व समाज संतांनी एकत्र केला. यारे यारे लहान यारे लहान थोर याती भलते नारी नर. यारे यारे लहान थोर संतांनी म्हटलं आणि लहान थोर सर्व मंडळी आली. लहान थोर सर्व मंडळी आल्यानंतर काय करा? करावा विचार. विचार करा. कशाचा विचार करा? नेमके तुम्ही कोण आहात? हे दिसणारं विश्व कसं दिसतंय आणि ज्याच्यापासून हे विश्व तयार झालं तो नेमका कसा आहे? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. म्हणून संतांनी आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य दिलं. धार्मिक क्षेत्रामध्ये वैचारिक स्वातंत्र्य मिळणं ही तशी साधी गोष्ट नाही. आपण जर इतर धर्मामध्ये पाहू जाल तर विचार स्वातंत्र्य दिलं जात नाही. बऱ्याच वेळेला अगोदर त्यांची एखादी गोष्ट स्वीकारावी लागते, त्यांचं एखादं तत्व अगोदर स्वीकारावं लागतं आणि मग त्यांचं स्वीकारल्यानंतर मग ती माणसं सांगत असतात आमच्यामध्ये असा 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 आहे. अगोदर स्वीकार केल्यानंतर त्याचा त्याग करता येत नाही. पण वारकरी संतांनी अशी बळजुबरी आपल्यावरती केलेली नाही. तुम्ही या आणि आल्यानंतर आमच्या पायासमोर मान वाकडी करा आणि आम्ही तुमच्या गळ्यात माळ घालतो, तुम्ही आमचे शिष्य व्हा. असा शिष्य संप्रदाय वाढवण्यासाठी वारकरी संत लालायित नाहीत.
त्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना विचार करण्यासाठी सांगितलं. विचार करा आणि विचार केल्यानंतर जर तुम्हाला पटलं तर मग तुम्ही त्या संबंधी एखादी गोष्ट करू शकता. म्हणजे ज्या मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धीचा दरवाजा उघडला जावा, विचार करण्यासाठी माणसाची प्रवृत्ती व्हावी, यासाठी संतांनी मानवाच्या जिज्ञासेला असं चालवलं की त्याची जिज्ञासा एकदा का बाहेर जागी झाली की त्या जिज्ञासेच्या द्वारे तो त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी मिळवू शकेल. विठ्ठला विठ्ठला या जिज्ञासा काय एकदा जाग्या झाल्या की मग मनुष्य पाहिजे ते करू शकतो. संतांनी नाही नाही ते शब्द वापरले, ते कुणासाठी वापरले असतील तर आपल्या बुद्धीचे दरवाजे उघडावेत, आपण विचार करावा, यासाठी संतांची वाणी बाहेर पडली. जोपर्यंत माणूस विचार करत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये तो काय जगतोय याला काहीही अर्थ राहत नाही. संस्कृत साहित्यामध्ये एक प्रसिद्ध कवी आहे की ज्याची तुलना इतर कोणाशीही केली जात नाही, ज्याचं नाव आहे कालिदास. या कालिदासाच्या जीवनाच्या संबंधित थोडासा इतिहास जर आपण पाहाल तर त्या काळामध्ये असं सांगितलं जातं की ज्या राज्यामध्ये हा कालिदास राहत होता त्या राजाच्या मुलीला स्वतःच्या बुद्धीबद्दल फार अहंकार होता. एकुलती एक राजाची मुलगी, सगळ्या शास्त्राचं अध्ययन तिचं झालेलं, लग्नाचं वय तिचं झालं होतं. वडिलांनी तिला विचारलं, बाळा तुला कसा वर पाहिजे? मुलीने सांगितलं, बाबा जो वर मला तुम्ही मिळवून देणार असाल तो दिसायला कसा आहे याच्याशी काही देणं घेणं नाही, पण त्याच्याजवळ अक्कल किती आहे, तो हुशार किती आहे, त्याच्या हुशारीची मी परीक्षा पाहिली. त्या परीक्षेमध्ये जर तो पास झाला तर मी त्याच्याबरोबर विवाह करेन. राजाला आनंद झाला. राजाने संपूर्ण राज्यामध्ये दौंडी पिटवली की माझ्या मुलीचा स्वयंवर करायचा आहे. जो कुणी पंडित, जो कुणी विद्वान असेल त्याने यावं, माझ्या मुलीबरोबर शास्त्रार्थ करावा. जो कुणी तिच्याबरोबर वादामध्ये जिंकेल त्याला माझी मुलगी त्याचं वरण करेल. ठरल्याप्रमाणे देशोदेशीचे ब्राह्मण येऊ लागले, विद्वान येऊ लागले. त्या राजभवनामध्ये शास्त्रार्थाच्या चर्चा चालू लागल्या. जेव्हा मुलीच्या समोर एखादा पंडित बसायचा तेव्हा अगदी निष्णात असलेली ही मुलगी त्या पंडिताला सर्व शास्त्रांमध्ये हरवल्यानंतर त्याचा अपमान करून त्याला बाहेर काढून द्यायची. एक पंडित झाला, दुसरा पंडित झाला, तिसरा पंडित झाला, प्रत्येकाला हरवायचं आणि हरवल्यानंतर यथेच्छ त्याचा अपमान करायचा आणि अपमान केल्यानंतर त्याला तिथून बाहेर काढून द्यायचं. सरते शेवटी होता करता राज्यातले सगळे पंडित तिच्या समोर परास्त झाले. काही केलं तिला कोणी वादामध्ये जिंकेना. सरते शेवटी सगळ्या पंडितांना समान दुःख झालं आणि जेव्हा माणसं समान दुःखी होतात तेव्हा ती एकत्र येत असतात. तशी ती एकत्र येत नाही. माणसं जेव्हा समान दुःखी होतात तेव्हा एकत्र येतात. सगळे पंडित एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की मलाही तिने अपमानित केलं, तुलाही तिने अपमानित केलं, त्यालाही तिने अपमानित केलं, सगळ्यांना तिने अपमानित केलं, हिचा आपण बदला घेतला पाहिजे. तिच्या गळ्यामध्ये असा मूर्ख आपण बांधून देऊ की जिच्या बरोबर लग्न केल्यानंतर संसार करणं हिला अत्यंत कठीण जाईल. या सगळ्या पंडितांनी एकत्र आल्यानंतर विचार केला आणि मूर्ख शोधण्यासाठी मोहीम हातात घेतली. कुणी? पंडितांनी. गंमत अशी आहे, जेव्हा एखादा बुद्धिमान एखाद्या वाकड्या गोष्टीमध्ये डोकं चालवतो तेव्हा तो काय करील हे सांगता येत नसतं आणि जेव्हा सगळे बुद्धिमान एकत्र येतात आणि काहीतरी वेगळंच करायच्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा ते काय करतील हे सांगता येत नाही. ते सगळे एकत्र झाले आणि एकत्र झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आपण मूर्खाचा शोध घ्यायचा. मूर्ख शोधण्यासाठी निघाले आणि मूर्ख शोधत असताना बरचसं अंतर चालत गेल्यानंतर झाडावरती मेंढ्या चालणारा एक मनुष्य त्यांना दिसला. खाली त्याच्या मेंढ्या चरत होत्या आणि हा वरती झाडावरती बसून त्या मेंढ्यांना झाडाची पानं तोडून टाकण्यासाठी फांदी तोडत होता. त्याच्या त्या तोडण्याच्या क्रियेकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की हा पराकोटीचा मूर्ख असला पाहिजे, कारण ज्या फांदीला तो तोडत होता त्याच फांदीच्या शेंड्याच्या दिशेने तो बसला होता आणि मागच्या बाजूला तो तोडत होता. ही त्याची तोडण्याची कृती पाहिल्यानंतर त्या सगळ्या पंडितांनी एकमुखाने निर्णय दिला की याच्यासारखा मूर्ख शोधून सापडायचा नाही. त्याला खाली उतरवलं आणि खाली उतरवल्यानंतर त्याला सांगितलं आमचं तुझ्याकडे काम आहे. बिचारा वेडा भाबडा घाबरला. म्हटलं माझ्याकडे तुमचं काय काम आहे?
माझ्याकडून तुमचं काहीही काम होणार नाही, मला काही येत नाही. त्या सगळ्या पंडितांनी सांगितलं की तू काहीच करायचं नाही, तू फक्त शांत बसायचं, आम्ही म्हणतो तसं करायचं. त्याला नदीवरती नेलं, स्नान वगैरे घातलं, चांगल्या माळा त्याच्या गळ्यामध्ये घातल्या, चांगलं धोतर गुंडाळलं, डोक्याला चांगला पटका बांधला, त्रिपुंड लावलं, सगळ्या माळा वेळा घातल्यानंतर बडा धोता बडा पोता पंडित पगडी बडा एक अक्षरम न जाणाती मूर्ख राज नमोस्तुते म्हणून त्याची आकृती बनवली. इतकी सुंदर आकृती बनवली की त्याला पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असेल की याला दंडवत घालावा, इतका हा हुशार असला पाहिजे. मग त्याला घेतल्यानंतर राजाच्या राजभुवनामध्ये सगळे आले आणि राजाला सांगितलं, महाराज आम्हाला तुमच्या मुलीने परास्त केलं असेल, पण आमचे जे गुरुजी आहेत त्यांना तुमची मुलगी परास्त करू शकणार नाही. या मूर्खाला त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की एक शब्द सुद्धा तुम्ही बोलायचं नाही, अगदी शांतपणे बसायचं. सभेमध्ये मुलीला बोलावलं गेलं, दोघेही समान आसनावरती बसले. मुलगी त्या बाजूला बसली, राजपुत्री हा या बाजूला बसला आणि शांत बसल्यानंतर मुलीने प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर याने उत्तर देण्याच्या अगोदर खाली बसलेल्या पंडितांनी उत्तरं द्यायला सुरुवात केली. मुलीच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला. मुलगी म्हणते, मी याच्याबरोबर शास्त्रार्थ करणार आहे, तुम्ही सगळे का उत्तर देताय? तेव्हा बाकीच्या पंडितांनी सांगितलं, राणीसाहेब हे आमचे गुरुजी आहेत, गुरुजींना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आम्हाला परास्त कराल. त्यामुळं आम्ही यांचं एकमुखाने गुरुत्व स्वीकारलंय. सगळ्या पंडितांनी एकालाच एकमुखाने गुरु म्हणणं हे सहसा कुठेही पाहायला मिळत नाही. कारण पंडित मंडळी स्वतःच्या गुरुमध्ये व्याभिचार करण्यामध्ये बरीच पटाईत असतात. विठ्ठला विठ्ठला परिणाम असा झाला की सगळे उत्तरं देऊ लागली आणि सगळ्या पंडितांबरोबर एकाच वेळी मुलीला शास्त्रार्थ करावा लागत होता. प्रत्येक प्रश्न विचारला जायचा, प्रत्येक जण उत्तर द्यायचा. काही केल्या वाद संपेना. मध्ये बसून बसून हा कंटाळला, कारण यांच्या चर्चेमध्ये काय चालतंय ते याला काही कळत नव्हतं. सरते शेवटी माणसाचा स्वभाव आहे, माणसं बराच वेळ शांत बसू शकत नाही. 2-5 मिनिटं झाल्यानंतर ती घड्याळाकडे पाहतील, मागं पाहतील, मान वर करतील, गुडघा इकडं तिकडं करतील, आपल्या घराच्या आजूबाजूचे कोण कोण कीर्तनाला आलंय याचा एकदा सर्वे करतील, लहान मुलं राहिलीत का घरी जेवून झोपायला गेलेत याचा निर्णय करतील, पण ते शांत बसत नाही. तर ते शेवटी याने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. तिथे एका भिंतीवरती एक चित्र लावलेलं होतं. त्या चित्रामध्ये सीता स्वयंवराच्या वेळेला रावणाने जे धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला ते शिवधनुष्य रावणाच्या छातीवरती पडलेलं होतं आणि त्या शिवधनुष्याच्या खाली हा दशानन अगदी आक्रांत अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याच्या रावणाच्या चेहऱ्याकडे पाहून हा मूर्ख या सगळ्यांचा गुरु त्या रावणाकडे पाहून राभन 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 असं ओरडला. राभन शब्द जेव्हा त्या मुलीच्या कानावरती पडला तेव्हा तिने ती चर्चा थांबवली आणि सांगितलं की तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देत असाल, पण हे तुमचे गुरुजी रावण शब्द सुद्धा शुद्ध म्हणत नाहीत, ते रावण शब्दाला राभन असं म्हणतायत. त्यामुळं रावण शब्द ज्यांना नीट म्हणता येत नाहीत ते तुमचे गुरुजी कसे असतील असा मला प्रश्न पडलाय. सगळे विद्वान होते, त्यातला एक उभा राहिला, म्हटला आपल्याला कल्पना नसेल, रावण शब्द चुकीचा आहे, खऱ्या अर्थाने राभन शब्दच बरोबर आहे. बाकीच्या सगळ्या पंडितांनी माना डोलावल्या, हो म्हणे बरोबर आहे, हे जे म्हणतात ते बरोबर आहे. काय करायचं, बहुमताचा काल आहे. मूर्खांना सुद्धा मूर्खांनी सांगितलं ना पश्चिमेला सूर्य उगवतो, तर त्या पार्टीची लोक तशीच माना हलवतात. परिणाम असा झाला, राजपुत्रीला कळेना हे सगळे असं का म्हणतायत. त्या सगळ्या पंडितांनी सांगितलं, राणी साहेब रावण शब्द चुकीचा आहे, राभन शब्द बरोबर आहे. मग राणी ही ती राजपुत्री सुद्धा हुशार होती, तिने सांगितलं राभन शब्द जर बरोबर आहे तर त्याचं कारण काय ते तुम्ही मला सांगा. लगेच त्यातला जो व्याकरणातला निष्णात होता तो उभा राहिला आणि त्याने विचारलं, म्हटला आपला इतका अभ्यास आहे, हा जो रावण आहे रावण, या रावणाला 2 भाऊ होते, त्यातील एकाचं नाव होतं बिभीषण आणि दुसऱ्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्यामुळं बिभीषण हा शब्द तुम्ही पहा, त्यानंतर कुंभकर्ण हाही शब्द तुम्ही पहा. बिभीषण हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये ब शब्द झाल्यानंतर दुसरा जो वर्ण आहे तो वर्ण आहे भ. बी भी भ हा वर्ण आहे.
एका भावाच्या नावामध्ये पहिला वर्ण झाल्यानंतर दुसरा वर्ण भ आहे. दुसऱ्या भावाचं नाव घ्या, त्याचं नाव आहे कुंभकर्ण. क झाल्यानंतर दुसरा वर्ण भ आहे, कुंभ. मग ज्याच्या दोन भावांच्या नावामध्ये एका अक्षरानंतर येणारं दुसरं अक्षर जर भ असेल, त्यावरून असा नियम निघतो की रावण शब्दामध्ये सुद्धा र अक्षर झाल्यानंतर दुसरं अक्षर व नसून भ असलं पाहिजे. कुंभकारो भकारोस्ती भकारोस्ती विभीक्षणे राक्षसानाम कुलश्रेष्ठाः रावणो नतु रावणः. प्रमाण दिलं. प्रमाण दिल्यानंतर सभा स्थगित झाली आणि मुलगीला वेड्यामध्ये काढलं. रावण शब्द बरोबर आहे, सगळ्यांनी माना डोलावल्या आणि सरते शेवटी त्या मूर्खाबरोबर या मुलीचं लग्न लावून दिलं गेलं. लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा या मुलीचा हा मूर्ख जवळ गेला तेव्हा मुलीला कळून आलं की हा मूर्ख आहे. त्याला पाहिल्यानंतर त्या मुलीने सांगितलं, तुला जर खरंच वाटत असेल मी तुझा स्वीकार करावा तर आजच्या आज तू इथून निघ. आपल्या अरण्यामध्ये काली मातेचं मंदिर आहे, तिथे जाऊन तिची तू उपासना कर आणि उपासना केल्यानंतर त्या मातेकडून तुला ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान स्वीकारल्यानंतरच तू माझ्याकडे ये, मग मी तुझं ग्रहण करील. हा मूर्ख जरी असला तरी मनाने अगदी प्रेमळ आणि स्वच्छ होता. रात्रीच्या वेळेला तो गेला, मंदिरामध्ये जाऊन पाहिलं तर रात्रीच्या वेळेला काली माता आतमध्ये नव्हती. हा आतमध्ये गेला, आतून दरवाजा लावला आणि तिथे झोपी गेला. सकाळच्या वेळेला जेव्हा काली माता मंदिरामध्ये येत होती तेव्हा दरवाजा लावलेला पाहिला. काली मातेने बाहेरून विचारलं, आतमध्ये कोण आहे? त्याने सांगितलं, तू कोण आहे? काली मातेने सांगितलं, मी काली आहे. त्याने आतून सांगितलं, मी तुझा दास आहे. कृपा कर माते, माझा स्वीकार कर, मला बुद्धी दे, मला विद्या दे, माझ्या जीवनामध्ये तू प्रसन्न हो. ती काली माता ज्याच्या जीवनात प्रसन्न झाली तोच मूर्ख या भारताच्या संस्कृत साहित्याच्या इतिहासामध्ये कालिदास या नावाने प्रसिद्ध झाला. अगदी प्राचीन काळापासून सरस्वतीची उपासना, शारदेची उपासना, अक्षरांची उपासना आपल्याला शिकवली जाते. हीच अक्षरांची उपासना शिकवण्यासाठी संत या भूतलावरती अवतीर्ण होतात आणि तुम्हा आम्हाला अक्षर शिकवतात. पण शिकवणारे अक्षर संत कुठलं डोनेशन घेऊनच शिकवतात असं नाही, तर अगदी निष्कांचनपणे कुठलीही आवश्यकता नसताना एखाद्या पंताने हातात पाटी धरावी आणि लहान मुलांना शिकवावं तसे संत क्रिया करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत,
साठी पंते हाती धरली पाटी तुकोबराय बोलतात. या अभंगामध्ये संत कशा क्रिया करतात याच्यासाठी 3 दृष्टांत तुकोबरायांनी दिलेत. दिलेले हे 3ही दृष्टांत अगदी एका क्रमाने वरती जाणार आहेत. सर्वसामान्यपणे दृष्टांत देत असताना वक्ता त्या वेळेला दृष्टांत देत असतो जेव्हा एखादा विषय अगदी प्रामाणिकपणे श्रोत्यांना कळावा हा वक्त्याचा हेतू असतो. दुसरा मुद्दा असा असतो की एखादा विषय श्रोत्यांना कळावा पण कळत असताना त्याचा बारकावा त्यांच्या लक्षात यावा म्हणूनही दृष्टांत दिला जातो. दिलेला दृष्टांत 2 पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. काही दृष्टांत हे अदृश्य कोटीतले दृष्टांत असतात तर काही दृष्टांत हे दृश्य कोटीतले दृष्टांत असतात. दृश्य कोटीतला दृष्टांत हा अदृश्य कोटीतील दृष्टांतापेक्षा अधिक प्रभावी असतो. दृष्टांत त्याला म्हटलं जातं दृष्टांतो उभय पक्ष समन्विता. ऐकणाऱ्याचा पक्ष आणि सांगणाऱ्याचा पक्ष या दोन्ही पक्षांना जी गोष्ट प्रमाणभूत मान्य आहे त्याला दृष्टांत म्हटलं जातं. कुठलीही एखादी गोष्ट मी सांगायची आणि ती तुम्ही ऐकायची त्याला दृष्टांत म्हटलं जात नाही. सिद्धांताकडे तो नेणारा असावा. त्यानंतर ज्या सिद्धांताचं गांभीर्य आहे ते गांभीर्य यथार्थपणे श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये बिंबवण्यासाठी त्या दृष्टांतामध्ये तितकी परिणामकता असायला हवी. त्यानंतर हा दृष्टांत दृश्य कोटीतला दृष्टांत असावा. काही दृष्टांत हे अदृश्य कोटीतले दृष्टांत असतात. कल्पतरू, चिंतामणी, कामधेनू हे अनेक दृष्टांत असे आपण वाचतो किंवा ऐकतो. कल्पतरू हा तुम्हीही पाहिलेला नाही, मीही पाहिलेला नाही. चिंतामणी कसा असतो हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. कामधेनू नेमकी कशी आहे हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. राजहंस कसा असतो फक्त ऐकलं गेलंय पण पाहिलेलं नाही. जे दृष्टांत पाहिले जात नाही त्याला अदृश्य कोटीतले दृष्टांत म्हणतात आणि जे दृष्टांत पाहिले जातात त्याला दृश्य कोटीतले दृष्टांत म्हणतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जे दृष्टांत दिलेत ते सगळे दृष्टांत हे दृश्य कोटीतले दृष्टांत आहे. एखादा पंत, एखादा अध्यापक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो ते अध्यापकाचं शिकवण्याचं उदाहरण तुम्हीही पाहिलेलं आहे आणि मीही पाहिलेलं आहे. त्यामुळं दृश्य कोटीतला दृष्टांत हा श्रोत्यांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय ठेवतायत. या आरभकाचेसाठी या अभंगाच्या संबंधी दुसरा एक थोडासा विचार माझ्या डोळ्यासमोर येतोय. अर्थात तो थोड्या वेगळ्या विश्वाकडे घेऊन जाणार आहे पण तो आठवतोय आणि आपण ज्या निमित्ताने इथं एकत्र जमलोय ते निमित्त सुद्धा त्या दृष्टांताची किंबहुना त्या विचाराची आठवण करून देणार आहे. आपला हा कार्यक्रम अध्यात्म शांतीपीठाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनासाठी जसा आहे तसाच तो
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा आहे. अर्थात ही दोन निमित्त या कार्यक्रमाच्या गुढाशी आहेत. वारकरी शिक्षण संस्था जिने आपल्याला वारकरी संतांचं वाङ्मय कसं शिकायचं याचं ज्ञान दिलं, त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने हा उत्सव होतोय. आणि हा अभंग ज्या कीर्तन मालिकेमधून आपल्या समोर येतो त्या संबंधीचा एक थोडासा प्रसंग या समोर आठवतोय. तेव्हा पूर्वीच्या काळी वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर एक काळ असा आला, वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुती व गुरव हे प्रातःकाळी इंद्रायणीच्या स्नानासाठी जात असत. सकाळच्या वेळेला इंद्रायणीच्या स्नानाला गेल्यानंतर अगदी भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती इंद्रायणीच्या काठावरती एक विद्यार्थी त्यांनी पाहिला. अगदी तरुण विद्यार्थी 9वी 10वीचं त्याचं वय. त्याला पाहिल्यानंतर विचारलं, बाळा इतक्या सकाळच्या वेळेस तू इथं काय करतोय? त्याने सांगितलं, महाराज मी इथं जीव देण्यासाठी आलोय. पूज्य मारुती बुवांना प्रश्न पडला की इतक्या तरुण वयामध्ये जीव देण्या इतपत काय आवश्यकता किंबहुना काय प्रसंग याच्यावरती आला असेल? त्यांनी विचारलं, तुझं नाव काय, तू कुठला? त्या विद्यार्थ्याने सगळा परिचय दिला आणि सांगितलं, महाराज मी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण केलंय, मी कोकणातून आलोय, पण मला आता जगण्याची इच्छा नाही. पूज्य मारुती बुवांनी सांगितलं, तुला जर जगायचं नसेल तर मी अडवणार नाही, पण तू जर इतका शिकलाय असं जर म्हणतोयस तर मी एक गोष्ट सांगतो, तितकी तू करशील का? हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं की या ज्ञानेश्वरीची 108 पारायणं आपण ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये आजाण वृक्षाच्या खाली करा आणि त्यानंतर जर आपल्याला जीव द्यावासा वाटला तर आपण जीव द्या. त्या विद्यार्थ्याने ते वचन ऐकलं आणि त्यानंतर त्याने आजाण वृक्षाखाली माऊलीच्या ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. 108 पारायण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने जीव दिला नाही तर वारकरी संप्रदायाला अनेक पद्धतीने जीवदान दिलं. अशा पद्धतीने की जे एक व्यक्तिमत्व ज्यांच्या जवळ परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले आदी करून अनेक मंडळी घडली आणि शिकली, ते वैकुंठवासी शांताराम गुरुजींचा हा इतिहास आहे. गुरुजींना गुरुजी का म्हटलं जात असावं याचं एक छोटस कारण द्यायचं जर झालं तर पूज्य गुरुजींच्या कीर्तन मालिकेमध्ये हा अभंग पहिल्या क्रमांकाचा आहे. आणि वारकरी संतांकडे जे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहतात त्यांना त्या दृष्टिकोनातून कदाचित गुरुजी ही संज्ञा दिली जात असावी की काय असं वाटतंय. म्हणून अर्भकाचे साठी या अभंगावरती त्या काळामध्ये नजर जाऊन वारकरी संतांनी सर्व समाजाला शिकवलंय. त्यामुळं हा अक्षराशी प्रीती करणारा संप्रदाय जर समाजामध्ये वाढवायचा असेल तर तो फक्त बोंबा मारल्याने वाढणार नाही, तर कुठंतरी हातामध्ये पाटी घेऊन त्या संप्रदायाचं शिक्षण दिल्याने तो वाढेल. असा विचार ज्यांच्या अंतःकरणात होता अशा मंडळींच्या कीर्तन मालिकेची सुरुवातच या अभंगाने होते. म्हणून त्यांना कदाचित गुरुजी म्हटलं जात असावं. विठ्ठला विठ्ठला. अर्भकासाठी एखादा पंत हातामध्ये पाटी घेतो. या अभंगातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अर्भकाचे साठी एखाद्या अध्यापकाने त्याचं अध्यापन करण्याचं क्षेत्र निवडावं. ते क्षेत्र तो कशासाठी निवडतोय याच्यावरती फार महत्व अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला बरीच माणसं चुकीच्या क्षेत्रामध्ये काम करताना पाहायला मिळतात. कुठल्याही कार्याच्या पाठीमाग ते काम आपण का करतोय याचा हेतू आपल्याला तपासून पाहावा लागतो. तुकोबाराय बोलतायत की हातामध्ये पाटी स्वीकारलेले अनेक असतील, शिक्षणाची दुकानं खोललेले अनेक असतील, आजही आपल्याला पाहायला मिळतात. समाजामध्ये एखादी नवीन भाषा, एखादं नवीन टेक्निकल नॉलेज एकदा का प्रस्तुत व्हायला लागलं की त्या शिक्षणाच्या संबंधी अनेक संस्था, अनेक कोचिंग क्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. ज्याला इंग्रजीच्या संबंधी काहीही माहीत नसतं अशी माणसं इंग्रजीच्या संबंधी इंग्रजीचं स्पीकिंग कोचिंग क्लासेस किंवा पुस्तकं वगैरे काढत असतात. सांगायचा मुद्दा असा की शिकवणारी माणसं भरपूर आहेत, पण त्यांच्याकडे तुकोबाराय लक्ष देत नाहीत. कारण त्यांच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये त्यांचा जो हेतू आहे तो विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं या हेतूने नाही, तर आपलं पोट भरावं यासाठी विद्यादानाला ज्यांनी स्वतःच्या पोटाचं माध्यम जोडलंय अशा लोकांना तुकोबाराय या ठिकाणी निर्देशित करत नाहीत. तर कुणाला करतात? तुकोबाराय बोलतायत अर्भकाचे साठी. तो कसा असला पाहिजे की ज्याच्या डोळ्यासमोर अर्भक आहे,
अर्भक म्हणजे अगदी नवजात, की ज्याला आजपर्यंत काहीच माहित नाही, जगाच्या बाजारामध्ये ते अगदी नवीन आलंय. हा अर्भक शब्द इतका कोरा करकरीत आहे की त्याच्या अर्भकतेमध्ये तो कोणत्या जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे, भाषेचा आहे असं कुठलंही बंधन नाही. अगदी आकाशातून पडावं ते त्याचं कोरंपण पाहून त्याला शिकवण्यासाठी जो धावतोय त्याला खऱ्या अर्थाने पंत म्हटलं जातं. नाहीतर हा माझ्या भावाचा आहे किंबहुना नातेवाईक आहे, त्यालाच आपण शिकवू असा दुटप्पीपणा किंवा भेदभावाची दृष्टी त्या पंथाच्या ठिकाणी नाही. म्हणून तुकोबाराय हा अर्भक शब्द वापरतात. तिथे वापरत असताना दुसरा कुठला शब्द वापरला नाही, अर्भक वापरलाय, की ज्या अर्भकाची अजून ओळखच झाली नाही. अर्भक शब्द कोणत्या लिंगी आपल्याला सांगता येणार नाही. तो मुलांना शिकवतो का मुलींना शिकवतो हेही नाही. तो या जातीला शिकवतो का त्या जातीला शिकवतो हेही नाही. तो अर्भकांना शिकवतो. आणि अर्भक म्हणजे ज्याच्यामध्ये अजून लिंगत्वाचा प्रवेश झालेला नाही. विठ्ठला विठ्ठला बाजारामध्ये किंबहुना वर्तमानपत्रामध्ये हा शब्द आपण वाचत असतो की नवजात अर्भकाची हत्या. अर्भक शब्द तेव्हा वापरला जातो की ज्याच्यामध्ये लिंगत्वाचा अजून उदय झालेला नाही. त्यामुळे शिकवणारा हा मनुष्य, हा पंत, हा अध्यापक इतका निर्मळ आहे की त्याच्या बाजारामध्ये किंवा त्याच्या शाळेमध्ये असं लिहिलेलं नाही की अमुक कॅटेगरीचीच फक्त स्वीकारली जातात, अमुक पंथाचीच फक्त स्वीकारली जातात, फक्त मुलंच स्वीकारले जातात असं काही नाही. अर्भक स्वीकारले जातात. या अर्भकांना हा शिक्षण देतो. पण ते शिक्षण देत असताना जो हेतू आहे तो हेतू माझं बरं व्हावं असा नसून त्या अर्भकांचं कल्याण व्हावं. म्हणून तुकोबाराय बोलतायत अर्भकाचे साठी. त्याने अर्भकांसाठी हातामध्ये पाटी धरलेली आहे. हातामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष विधीच्या माध्यमाने ते शिकवतायत. फक्त सांगतायत असं नाही, तर त्या प्रत्येक अमूर्त गोष्टीला पाटीवरती उमटवून मूर्त रूपाने ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतायत. असं कोण करतं? तुकोबाराय बोलतायत आमची संत मांदियाळी असं करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात Oh,
तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुकोबाराय बोलतात, संत या भूतलावरती अवतीर्ण होतात आणि क्रिया करून तुम्हा आम्हाला दाखवतात. परमार्थाची प्रत्येक गोष्ट संत आपल्याला शिकवत असतात, प्रत्यक्ष कृती करून दाखवत असतात. संत एकाच वेळी व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनाला जोडणारा एक प्रधान दुवा असतो की जो एकाच वेळी व्यावहारिक सत्तेलाही पाहू शकतो आणि एकाच वेळी पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा स्वतःचा अधिकार सिद्ध करू शकतो. त्यामुळं संत स्वतःच्या पारमार्थिक जीवनाला लोकांमध्ये करून दाखवत असतात. परमार्थाच्या संबंधी याच चरणातील शब्दांना घेऊन बोलायचं जर झालं तर बऱ्याच वेळेला अनेक लोक क्रिया दाखवतात. क्रिया दाखवणारे वेगळे आणि क्रिया करणारे वेगळे. काही लोकांना क्रिया करता येतात पण क्रिया दाखवता येत नाही. काही लोकांना क्रिया करता येत नाहीत पण क्रिया दाखवता येतात. जे कधीच वारीला फिरकत नाहीत पण स्वतः मात्र वारकरी आहेत हे जगाला कसं दाखवून द्यावं यामध्ये जे निष्णात असतात ते क्रिया फक्त दाखवू शकतात, क्रिया करत नाहीत. काही मंडळी अशी असतात सुप्त रूपाने की जे क्रिया अव्याहतपणे करत राहतात पण जगाला क्रिया दाखवत नाहीत. संत क्रिया करतातही आणि क्रिया दाखवतातही. क्रिया दाखवण्यासाठी क्रियेवरती आपली सत्ता असावी लागते. जोपर्यंत क्रियेवरती आपली सत्ता नाही तोपर्यंत क्रिया दाखवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येत नाही. परमार्थातील प्रत्येक अनुभव सर्वसामान्य लोकांसमोर शब्दामध्ये व्यक्त करण्यासाठी साक्षात श्रुती माता सांगते, तंतु औपनिषदम पुरुषम प्रच्छामी, की ज्याचं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणून तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. साक्षात गुरुची शरणागती करायला सांगितली जाते की जो गुरु त्या विद्येला स्वतः जाणणारा आहे आणि जाणणारा असून फक्त जाणतोय असं नाही तर त्या विद्येचं अनुवचन करण्यामध्ये प्रतिपादन करण्यामध्ये समर्थ सशक्त आहे. त्यामुळं संत स्वतःच्या पारमार्थिक जीवनामध्ये घडणाऱ्या क्रिया स्वतः करतात आणि केल्यानंतर त्या क्रिया स्वतः पुरत्या ठेवतात असं नाही तर त्या दुसऱ्याला दाखवून त्याच्यामध्ये संक्रमित करतात. श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रांतिरन्यस्य विशेषयुक्ता यस्य उभयं साधु शिक्षकाणां दूरी प्रतिष्ठापयितव्येव. श्लिष्टा क्रिया, चांगल्या क्रिया संतांच्या जवळ आहेत. या क्रिया संत फक्त स्वतः जवळ ठेवतात असं नाही तर संक्रांतिर अन्यस्य विशेषयुक्ता, दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. जो जो त्यांच्या जवळ येतो त्याच्यामध्ये हे स्वतःच्या क्रियेचा आरोप करत असतात. कसा आरोप करतात म्हणून जर विचाराल तर आपण शिंपल्याचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. शिंपला असतो. शिंपला, या शिंपल्याचा आतमध्ये मोती बनत असतो. हा मोती जसं स्वाती नक्षत्राचं पाणी त्या शिंपल्याच्या आत पडल्यानंतर मोती बनतो तसाच अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मोती बनतो. सागराच्या बुडाशी जेव्हा शिंपला आपलं तोंड उघडतो तेव्हा तोंड उघडल्यानंतर त्या शिंपल्याच्या तोंडामध्ये अगदी छोटासा वाळूचा कण अडकला जात असतो. त्या अडकलेल्या कणाला शिंपला स्वतः मध्ये घेतो म्हणजे तो वाळूचा कण त्या शिंपल्यामध्ये जातो. गेल्यानंतर तो वाळूचा कण त्या शिंपल्याला सलत राहतो, टोचत राहतो, बोचत राहतो. त्या कणाला तो शिंपला स्वतःच्या शरीरातून एक चिकट द्राव सोडतो आणि चिकट द्राव सोडल्यानंतर त्या वाळूच्या कणाभोवती तो चिकट द्रावाचं वेष्टन गुंढाळलं जातं. त्या वेष्टनामुळे त्या वाळूच्या कणाभोवती अगदी स्वच्छ असा पापुत्रा तयार होतो आणि तो वाळूचा कण त्या शिंपल्याला बोचत नाही. जेव्हा तो शिंपला गतप्राण होतो तेव्हा त्या शिंपल्याच्या आतमध्ये हा वाळूचा खडा की ज्याच्यावरती अगदी चकचकीत असं वेष्टन तयार झालेलं आहे असा एक पदार्थ तयार होतो ज्याला आपण मोती म्हणत असतो. म्हणजे स्वतःला बोचणारे अनेक काटे मोत्यामध्ये रूपांतरण करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांना संत म्हणत असतात. संतांच्या जीवनामध्ये अनेक लोक संतांना त्रास देतात, छळतात, पण छळणाऱ्या या सगळ्या लोकांना यवनांगावरी थुंकला, अगदी थुंकणाऱ्या माणसांना सुद्धा प्रसाद देऊन
मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांना संत म्हणतात. संत क्रिया करतातही आणि तुम्हा आम्हासाठी दाखवतात सुद्धा. म्हणून तुकोबाराय बोलतायत की संत या भूतलावरती येतात आणि प्रत्यक्ष परमार्थाच्या क्रिया कशा करायच्या म्हणून त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवतात की जे प्रत्यक्ष कृती करणं तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना माहीत नाही. पण ही कृती करत असताना संत कुठला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवतात तर संत ही कृती दुसऱ्यामध्ये आरोपित करत असताना दुसऱ्या व्यक्तीला पीडा होईल अशा पद्धतीने आरोपित करत नाहीत. नाहीतर शिकवण्याचे बरेच प्रकार असतात. सांगणारा जेव्हा दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा हातामध्ये एक चांगली काठी हातामध्ये घेऊन सांगत असतो. ते त्याचं सांगणं म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीला फार मोठा धाक असतो. जर त्या धाकापोटी त्याने केलं नाही तर पुढच्या माणसाला भीती असते आता हा मारतो की काय. संत आपल्यामध्ये परिवर्तन घडवतात पण हे परिवर्तन अगदी बळजुबरीने करतात असं नाही तर कसं करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. पण इथं अशा चाली आहेत ज्या अगदी खालून सुरू होतात वरतीपर्यंत परत हळू 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 जाणून चाली घाली. अशा विविध चाली इथं ऐकायला मिळतात. अनेक सुंदर गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत की ज्यांच्या चालीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला दुसरा विशिष्ट वेळ द्यायला हवा. या चाली जशा आहेत तशा बाळकाच्या चाली सुद्धा असतात. चाल म्हणजे काय? चाल म्हणजे त्याची एखादी आवडणारी किंवा न आवडणारी इच्छा. एखादं लहान मुलं असतं ते चालायला लागतं. चालायला लागल्यानंतर आई त्याला चालायला शिकवते. त्याच्या हातामध्ये आपलं बोट देते आणि ते लहान मूल जशी जशी पावलं टाकतं तशी तशी माता त्याच्याबरोबर पावलं टाकत असते. बाळकाचे चाली बालकाची चाल ती माता पाहते आणि ती पावलं जाणून माता तशी पावलं टाकत राहते. अर्थात फक्त माता त्याच्या चालण्यापुरत्या पावलांना ओळखते असं नाही. बालकाच्या सगळ्या चाली फक्त आणि फक्त माताच ओळखत असते. ती कधीपासून ओळखते म्हणून जर म्हणाल तर अगदी लहानपणापासून ओळखते. जेव्हा हे बालक तिच्या पोटात असतं तेव्हापासून ह्या मातेला माहित असतं की याला काय हवं आणि काय नको. तेव्हापासून त्याची एक एक चाल ओळखण्याचं सामर्थ्य आईमध्ये असतं, मातेमध्ये असतं. जेव्हा ते लहान मुलं जन्माला येतं तेव्हा त्याला पाळण्यामध्ये ठेवलं जातं. 5-6 महिन्याचं 1-1.5 वर्षाचं झाल्यानंतर ते रडत राहतं, सारखं रडत राहतं. बाप त्याला झोका देत असतो. पण झोका देणाऱ्या बापाला मूल का रडतंय हे कधीच कळत नाही. का कळत नाही तर बालकाची काय चाल आहे ती बापाला कळत नाही. कारण बापाच्या चाली बंद झालेल्या नसतात.
त्यामुळं मुलाची चाल काय आहे हे बापाला कुठून कळावं, त्याला ते कळत नाही. मग तो सांगत असतो, अगं हे का रडतय तू बघ. याला कळत नाही. अगदी आई कुठलंही काम करत असताना तिथून धावत येते आणि त्या मुलाला उचलते. तिला माहित असतं याला भूक लागली का, याला पाणी पाहिजे का, किंवा याने काही केलंय का, हे सगळं बारीक सारीक आईला माहित असतं. जेव्हा जेव्हा मुलाने रडावं तेव्हा तेव्हा त्या मुलाला संगोपन करण्याचं, सांभाळण्याचं, त्याला लळा लावण्याचं, त्याला जोपासण्याचं काम माता करत असते. ते मूल थोडंसं मोठं होतं. मोठं झाल्यानंतर त्याला शाळेत नेऊन घालण्यासाठी बाप निघतो. पण ते मूल बापाबरोबर कधीच शाळेत जात नाही. ते रडू लागतं, मला शाळेत जायचं नाही असं ते म्हणतं. बाप पुन्हा म्हणतो, अगं याला काय लागतंय तू बघ. तेव्हा आईला माहित असतं की याची नेमकी चाल कोणती आहे, हा शाळेमध्ये का जात नाही. तेव्हा आई त्याच्या हातामध्ये 1 रुपया ठेवते. याला काहीतरी खाऊला पाहिजे जे बापाला कळत नाही. ते आईला आईसारखा गुरु दुसरा नाही. म्हणून शिक्षक हा आईच्या अंतःकरणाचा असतो. लहानपणापासून त्या मुलाची एक एक चाल आई ओळखत असते. ते जेव्हा शाळेत का जात नाही म्हणून आई त्याला संगोपन करते, त्याला हातामध्ये काहीतरी टेकवते. त्यानंतर जेव्हा त्याला चालायला शिकवायला लागतं तेव्हा सुद्धा आई त्याला काय हवं काय नको हे सगळं ओळखत राहते. त्यानंतर मुलगा मोठा होतो आणि मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचं शिक्षण वगैरे पूर्ण होतं, त्याचं लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याच्या घरामध्ये भांडणं सुरू होतात तेव्हा बापाला कळत नाही की नेमकं याची चाल कोणती चालली होती. बाप म्हणतो, हा सारखा का भांडणं करतो. तेव्हा आई एक दिवस बापाला सांगते की याला वेगळं पाहिजे, ही याची वेगळी चाल आहे. ही चाल सुद्धा आई ओळखत असते आणि त्यानंतर आई त्याला त्याच्यापासून वेगळं करते. अगदी मरेपर्यंत त्याला काय हवं आणि काय नको या सगळ्या चाली जिला कळतात तिला माता म्हटलं. म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरलाय, बाळकाचे चाली. बाळकाने काय काय चाल वापरावी त्या सगळ्या चाली फक्त आणि फक्त आईला कळत असतात. म्हणून तुकोबाराय बोलतात की एखादा साधक साधना करू लागला की तो लगेच साधना करतो असं नाही. बऱ्याच वेळेला साधना सोडून पळून जातो, साधना नको म्हणतो. पण त्यावेळेला संत त्याला आईच्या अंतःकरणाने जवळ करत असतात, त्याचा हात धरत असतात. हाती धरून या पावविले घरा, तयाच्या उपकारा काय द्यावी. अगदी प्रत्येक गोष्ट संत त्याला काय लागतंय काय लागत नाही हे पाहत राहतात. जशी आई मुलाच्या चाली ओळखते तसे संत त्यांच्या शिष्यांच्या नव्हे समाजाच्या चाली ओळखतात आणि या चालींनुसार त्यांना कसं घडवायला हवं या संबंधी एक व्यूह रचना करतात आणि या रचनेमध्ये समाजाला घालून त्या समाजाला घडवण्याचं काम अव्याहतपणे करत असतात. म्हणून तुकोबाराय बोलतायत, बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ती जसं जाणून पाऊल टाकते तशा पद्धतीने संत आपल्या वचनांच्या द्वारे आपल्या कृतीच्या द्वारे समाजामध्ये असा आदर्श प्रस्थापित करतात की ज्या आदर्शाचं सहजपणे तुम्ही आम्ही सर्वजण अनुकरण करू शकू. या अनुकरणाला आपण करत असताना या सगळ्या क्रियांच्या पाठीमागे संतांना स्वतःबद्दल काही विशेष मोबदला हवा असतो असं नाही. तर पाण्यामध्ये निवांत पडलेली नाव, तिच्यामध्ये कोण येतंय कोण पाऊल ठेवतंय अथवा कोण उडी मारून निघून जातंय याची सोय जशी त्या नावेला नसते त्या पद्धतीने संत या भूतलावरती मर्त्य लोकाच्या संसारामध्ये नावेसारखे राहतात की ज्या नावेमध्ये अनेकांनी बसावं आणि सुखाने पैलतीराला जावं. हीच गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तुकोबारा बोलतात, संत या भूतलावरती येतात ते कसे राहतात, तर जशी पाण्यामध्ये नाव राहते तसे संत या भूतलावरती राहतात. नौका पाण्यामध्ये आहे, त्या नौकेला काही त्या पाण्यापासून किंवा तिच्यामध्ये जो प्रवास करतोय त्याच्यापासून काहीही लाभ नाही. नौका फक्त निवांत पाण्यामध्ये पडून आहे. त्या नौकेच्या आधाराने अनेक लोक या काठावरून त्या काठाला जात असतात. तसे संत नौकेसारखे आहेत की ज्या नौकेमध्ये जर आपण बसलो तर आपल्याला कसलीही भीती नाही, आपल्याला कुठलाही तोटा नाही, आपल्याला हात पायी भिजण्याचं काहीही कारण नाही. अगदी सुरक्षितपणे परमार्थाचा आपला प्रवास हा संतांच्या नौकेचा आश्रय केल्याने आपल्याला होत असतो. म्हणून संत या भूतलावरती येतात, आल्यानंतर आपल्याला ज्ञान देतात. ते ज्ञान देत असताना ते प्रत्यक्ष विधीचा मार्ग अवलंबतात, अर्थात कृती करून दाखवतात. केलेली ही कृती फक्त कृती निरस आहे असं नाही, तर आईच्या सोज्वळ अंतःकरणाने ती कृती अगदी सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करतात. आणि ही कृती पोहोचवत असताना अगदी निष्कामतेने, निष्कांचनपणे, सहजपणे ही कृती संत करत राहतात. त्याचा परिणाम असा होतो की या संतांच्या वाटेने तुम्ही आम्ही सर्व अगदी सहजपणे जाऊ शकतो. हा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. अगदी यथामती जसा मला करता आला तसा करण्याचा प्रयत्न केला. एकदा याच संतांचं भजन करा, यानंतर आपण आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज Thank you.
तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, एथ माझे जे उरले पायी कपण. झालेली सगळी वाङ्मयीन सेवा वारकरी संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्या स्थळी आपण उभे राहत आहोत आणि ज्या निमित्ताने आपण इथे एकवटलो आहोत ते अध्यात्म शांतीपीठाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. वारकरी संतांचा आचार विचारानुसार प्रचार करण्यासाठी आजही जी माणसं या संप्रदायामध्ये आहेत, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री पांडुरंग बाबा घुले यांच्या गुरुकुलाच्या बरोबर आम्ही या ठिकाणी आलो आणि इथून पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असल्यामुळं या सेवेला अगदी थोडं सुद्धा पुढे नेण्याचा मानस नाही. बरीच मंडळी की ज्यांच्या आपल्या डोळ्यासमोर ज्यांचा आदर्श आहे, परमपूज्य गुरुवर्य तात्यांसारखी मंडळी, अशी अनेक मंडळी, या सगळ्या मंडळींचा आदर्श ज्यांच्या जीवनात आहे असे श्री हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री सुरेश महाराज सूळ यांच्या आग्रहाने या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या शांतीपीठाच्या अर्थात शांतीपीठ असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये सर्व शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या समोर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजन मंडळींचं जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे, माझ्या प्रमादाचे दोष, ही सगळी सेवा आपल्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांचे आभार मानून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.